20 जुलै 1969 संपूर्ण मानवजातीसाठी एक ऐतिहासिक दिवस, जेव्हा अपोलो लुनर मॉड्यूल ईगल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला आणि नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर चालणारे पहिला व्यक्ती बनले. नासाचे अंतराळवीर आर्मस्ट्रॉंग आणि बझ अल्ड्रिन चंद्रावर 21 तास आणि 36 मिनिटे होते. त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागाचे अन्वेषण केले, अभ्यासासाठी नमुने संकलित केले आणि त्यांच्या प्रवासाचे दस्तऐवजीकरण केले. उतरण्याची जागेला ट्रांक्विलिटी बेस नाव देण्यात आले, जे मानवतेच्या पृथ्वीच्या पलीकडे पहिले पाऊल ठेवण्याचे चिन्हांकित करते. ज्यावेळी विश्व या महान यशाचा उत्सव साजरा करत होते, तेव्हा रंगीबेरंगी आणि विविध भारतात एक समान स्वप्न आकार घेत होते. हे स्वप्न फक्त जगाच्या वैज्ञानिक प्रगतीचे बाजूला बसून पाहणे नव्हे, तर त्यात योगदान देणे होते. या स्वप्नासह भारतीय अंतराळ संशोधन संस्था किंवा इस्रो 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापना झाली. डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली इस्रोचा उद्देश सर्व भारतीयांच्या भल्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करणे होता. संसाधनांची आणि पायाभूत सुविधांची कमतरता आमच्या शास्त्रज्ञांच्या निर्धार आणि प्रतिभेला थांबवू शकली नाही. त्यांनी गावातील चर्चच्या जागेवरून लहान लॉन्चिंग केले. त्यांनी सायकलवर रॉकेटचे भाग परिभीत केले आणि बैलगाडीवर उपग्रहाच्या चूक घेतली. 19 एप्रिल 1975 रोजी इस्रोने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट लॉन्च केला. या उपग्रहाने भारत इतर प्रगत देशांबरोबर अंतराळ अन्वेषणात सहभागी होण्यास सुरुवात केली. इस्रोची स्थापना सर्व अडचणींवर मात करणे आहे, जिथे प्रगतीची भावना मर्यादांवर विजय मिळवते. च्या दशकात ध्रुव उपग्रह प्रक्षेपण वाहक PSLV च्या यशासह भारताने उपग्रह अंतराळात प्रक्षिप्त करण्याची क्षमता प्राप्त केली. हा एक महत्त्वाचा क्षण होता. ब्रह्मांडाचे अन्वेषण आता इतर मोठ्या राष्ट्रांपुरते सीमित राहिले नाही. – 2008 मध्ये चंद्रयान 1 च्या प्रक्षेपणासह भारताने चंद्राच्या अन्वेषणाकडे आपला पहिला महत्त्वाचा कदम घेतला. या ऐतिहासिक मिशनने भारताला चंद्राच्या अन्वेषण करणाऱ्या विशेष देशांच्या गटात प्रवेश दिला. चंद्रयान 1 एकूण 11 आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक उपकरणे घेऊन गेले, यात नासा आणि ESAचे देखील समावेश होते. अंतराळ यानाने चंद्राच्या पृष्ठभागेच्या 100 किलोमीटरच्या उंचीवरून प्रतिक्रमा केली. तपशील नकाशे तयार केले, खनिज रचना आणि पृष्ठभागाच्या तापमानाचा अभ्यास केला.
चंद्रयान 1 ने मून मिनोलॉजी मॅपरचा वापर करून एक विश्लेषणीय शोध घेतला, चंद्राच्या पृष्ठभागावर जल अणूंची शोध. चंद्राच्या ध्रुवाजवळ सदैव सावलीत असलेल्या क्रेटर्समध्ये बर्फाची उपस्थिती ही मानवी मिशनांना टिकवण्याची आणि ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता वाढवेल. गहन अंतराळाच्या अन्वेषणासाठी इंधन तयार करण्याची संधी प्रदान होऊ शकेल. या शोधामुळे चंद्राला मंगळ आणि त्यापेक्षा पुढील मिशनांसाठी प्रक्षेपण केंद्र म्हणून वापरण्याची शक्यता उघडली. चंद्रयान 1 फक्त चंद्रावर पोहोचण्याबद्दल नव्हता, तर भविष्याच्या भक्कम आधारभूतासाठी होता. चांद्रयान 1 च्या यशावर आधारित इस्रोने 2019 रोजी आणखी एक महत्त्वाकांक्षी 22 जुलै 2019 रोजी चंद्रयान 2 ने GSLV Mark 3 ह्या इस्रोच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटवर यशस्वीरित्या लॉन्च केले होते. जुलै 2019 रोजी चंद्रयान 2 ने GSLV Mark 3 ह्या इस्रोच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटवर यशस्वीरित्या लॉन्च केले. या मिशनामध्ये 3 मुख्य घटक होते: चंद्राबाह्यून अधिवासण्यास एक ऑर्बिटर, विक्रम नामक एक लँडर आणि प्रज्ञान नावाचा एक रोवर, जो चंद्राच्या पृष्ठभागाचे अन्वेषण करण्यासाठी तयार केला होता. ऑर्बिटरचे वजन सुमारे 2379 किलोग्रॅम होते. हा लँडर मॉड्यूल आणि भारतीय डीप स्पेस नेटवर्कशी संवाद साधत होता. विक्रम लँडर हे नाव डॉक्टर विक्रम साराभाईच्या नावावर ठेवले होते. ह्याचे कार्यकाळ पृथ्वीच्या 14 दिवसांच्या जवळपास होते. सौर ऊर्जा चालित प्रज्ञान रोव्हरचे वजन फक्त 27 किलोग्रॅम होते. ह्याची प्रवास क्षमता 500 मीटर होती आणि तो फक्त लँडरशी संपर्क करत होता. अंतराळ अन्वेषण आव्हानांनी भरलेले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ गर्द क्रेटर्स आणि विस्तृत सावलीच्या भागेमुळे उतरणे कठीण आहे. चंद्रयान 2 याला अपवाद नव्हता. उतरण्याच्या अंतिम क्षणात पृष्ठभागाहून फक्त 2.1 किलोमीटरच्या उंचीवर विक्रम लँडरशी संवाद तुटला आणि लँडर पृष्ठभागावर कोसळला. लँडर यशस्वी झाला नाही, तरीही चंद्रयान 2 च्या ऑर्बिटरने उच्च रिझॉल्यूशन कॅमेऱ्यांचा वापर करून पृष्ठभागाचे नकाशे तयार केले, चंद्रातील खनिजांचे विश्लेषण केले आणि एक्सोस्फिअरचा अभ्यास केला. चंद्रयान 2 हा अनुभवाच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचा मिशन होता. चंद्रयान 2 मधून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे इस्रोने पुढील मिशन चंद्रयान 3 कडे लक्ष केंद्रित केले. एक अधिक शक्तिशाली प्रक्षेपण वाहन LVM-3 मार्क 3 त्याचे नवीन रथ होते. 14 जुलै 2023 रोजी इस्रोने श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रयान 3 लॉन्च केले.
चंद्रावर पोहोचणे सरळ वर जाण्यासारखे सोपे नाही. चंद्राच्या पृष्ठभागाकडे जाणारा मार्ग हा विचारपूर्वक नियोजित प्रवास आहे. यात जटिल कक्षीय नियंत्रण आणि अचूक वेळाच्या गणनेचा समावेश होतो. चंद्रयान 3च्या पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर इस्रोच्या मिशन कंट्रोलने काळजीपूर्वक टप्प्याने त्याची उंची वाढवली. कक्षेत हळूहळू वाढ करण्यासाठी इंजिनच्या ज्वालांची एक मालिका अंमलात आणली. अंतराळ यानाला हळूहळू उच्च कक्षेत उचलले. महत्वाची आवर्तन क्रिया ट्रान्सलुनर इंजेक्शन साठी स्थानबद्ध केले. या क्रियेमुळे चंद्रयान 3ला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त होण्यासाठी आवश्यक शक्ती मिळाली आणि त्याचा मार्ग चंद्राकडे निश्चित केला. चंद्राजवळ आल्यानंतर आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणात पकडल्या जाण्यासाठी अंतराळयानाची गती कमी करणे आवश्यक होते. अचूक वेळेच्या इंजिन ज्वाला मालिकेद्वारे हळूहळू यानाची गती कमी केली. प्रत्येक चक्कर घेतल्यावर त्याची कक्षा खाली आणली आणि प्रत्येक प्रदक्षिणा पृष्ठभागाजवळ गेले. या काळजीपूर्वक आवर्तनाने अंतिम उतरणासाठी एक सुरेख मार्ग सुनिश्चित केला. कक्षेत अनेक दिवसांच्या सुधारणेनंतर विक्रम लँडर प्रज्ञान रोवर घेऊन मुख्य अंतराळ यानाहून वेगळे झाले आणि चंद्राच्या पृष्ठभागाकडे उतरायला सुरुवात केली. चंद्रयान 3 वैज्ञानिक दृष्टिकोनाने महत्वाचा क्षेत्रात म्हणजे दक्षिण ध्रुवेजवळच्या शॅकल्टन क्रेटरच्या आजूबाजूला लक्षित केले होते. हे 3.85 बिलियन वर्ष जुने क्रेटर आहे. हा संपूर्ण क्षेत्र अज्ञात आहे आणि येथील कायम सावलीत असलेल्या क्रेटर्समध्ये पाण्याच्या बर्फाचे समावेश असल्याची संभावना आहे. ऑगस्ट 2023 रोजी विक्रम लँडर सौम्यपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला. भारत ह्या अज्ञात आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्वाच्या पृष्ठभागावर उतरणारे पहिले राष्ट्र बनले. उतरण्याच्या स्थळाला शिवशक्ती पॉइंट हे नाव दिले गेले. शिव हा हिंदू धर्मातील एक सर्वोच्च देव आहे आणि शक्ती म्हणजे महिला वैज्ञानिकांची मेहनत. लवकरच प्रज्ञान रोवर तैनात करण्यात आला. त्याने चंद्राच्या पृष्ठभागाचा अन्वेषण सुरू केला. रोवरमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पाण्याच्या बर्फाचा शोध घेण्यासाठी आणि माती व खनिजाच्या संरचनेचा अभ्यास करण्यासाठीचे आधुनिक उपकरणे आहेत.
या मिशनाद्वारे इस्रोने भविष्यासाठी मंच स्थापन केला आहे. चंद्र, मार्स आणि पुढील स्थळी पोहोचण्यासाठीचा एक आधारस्तंभ. चंद्रयान 3 चे यश इस्रोच्या अंतराळ अन्वेषणाच्या कौशल्याचे प्रतीक आहे. भावी मिशन चंद्रयान 4 आणि गगनयान सारख्या अधिक महत्वाकांक्षी मिशन्ससाठी मार्ग तयार करते. छत्तीस महिन्यांच्या कालावधीत आणि 2104 कोटींच्या बजेटसह चंद्रयान 4 चे चंद्राच्या पृष्ठभागावरून दगड व माती गोळा करणे आणि सुरक्षित परत येण्यासाठी सुनिश्चित करणे हे उद्दिष्ट आहे. या मिशनाचे मुख्य उद्देश 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरविण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित आणि प्रदर्शित करणे आहे. जागतिक प्रयत्न चंद्रावर एक शाश्वत उपस्थिती स्थापित करण्यासाठी तीव्र होत असताना भारताची भूमिका महत्त्वपूर्ण ठरवत आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्यात्मक मिशनांसह इस्रो चंद्रावरील बेसच्या निर्माणासाठी आपले तांत्रिक कौशल्य व योगदान देऊ शकतो, जे दीर्घकालीन मानवी वस्ती आणि भविष्यातील अंतराळ अन्वेषणासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. अंतराळ अन्वेषण केवळ शोध घेण्याबाबत नाही, ते मानवतेसाठी एक भविष्य सुनिश्चित करण्याबद्दल आहे. मौल्यवान धातूंची काढणी करण्यापासून तर संवाद आणि संरक्षणाच्या प्रगतीपर्यंत अंतराळात संधी विशाल आहेत. पुढच्या पिढीसाठी करिअरच्या शक्यतांचे द्वार उघडले. वैज्ञानिक, अभियंते, अंतराळवीर आणि नवकल्पक इस्रोच्या यशांनी करोडो लोकांना प्रेरित केले आहे. हे दर्शविले आहे की मोठे स्वप्न बघणाऱ्यांसाठी अंतराळ लांब नाही. अन्वेषण केवळ सुरुवात आहे आणि भारतासाठी शक्यता असीमित आहे.